गोवर्धनधरं वन्दे गोपालं गोपरूपिणं गोकुलोत्सवमीशानं गोविन्दं गोपिकाप्रियं भक्तिर्भवति गोविन्दे पुत्रपौत्रविवर्धिनी अकीर्तिक्षयमाप्नोति सत्कीर्ती वर्धते चिरम्। अधिक मास महात्म्य अध्याय 6वा। श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. नमो आता सद्गुरु जो पराचाही परपरू जयाचे कृपेने पसरू ग्रंथ निर्धार चाले हा आता ऐका श्रोते जन अधिक मास महिमा आख्यान जे श्रवण केलिया घडे पुण्य होय निरसन पापाचे पहा भगवंत केवढा दयाळू दीननाथाचा प्रतिपाळू झाडावया पापाचा मळू कथा अळूमाळू वदत असे प्रश्न करत असे श्रीलक्ष्मी वदत असे कैवल्य धामी तेची श्रवण कीजे तुम्ही पापक्षया ते जाणपा जया वाटे किम पाप जावे तयानी आधी श्रवण करावे एकाग्र अवधान द्यावे ग्रंथा अनुमोदनी पै तव लक्ष्मी वदेजी स्वामीनाथा दीपदानाची व्यवस्था मग निरोपीजे तत्वता जेणे भवव्यथा निवारे कवण पापाची या रात्री नष्ट होती दीपदानेशी पूर्वी ऐसिया वृत्तासी आचरुनी पुण्यराशी तो झाला हे आद्यंत निरूपण मज कर माझी श्रवण तव बोले जनार्दन ऐके कथन पुढारी पितृहत्या गोहत्यारी ब्रह्महत्या गुरुहत्यारी कृतज्ञ आणि परद्वारी दुराचारी मध्यप्राशक कुटील लबाड असत्यवादी असत्य साक्षी ते प्रतिपादी माता पित्या ते त्यजून आदी मातृगमनी दुराचारी भ्रूण हत्या पुत्र हत्या पाही स्नुषा भगिनी कन्येतेही या तेरत जो स्वदेही ऐशी महापातके अपार तया पापाचे क्षाळन होय केलिया दीपदान आता पावे तो मोक्ष सदन संशय अन्य न धरावा अधिक मासी मासावरी केशवा अर्पण दान करी प्रतिपदा आरंभ निर्धारी संपूर्ण मास बरी पै द्यावे स्नान कीजे प्रातकाळी गंगा यमुना सागर जळी अथवा सरोवराचे पाळी कीजे प्रतिदिनी स्नानाते हेही नगळे कवणाते जरी बापी कूप तडागाचे परिस्नान कीजे निर्धारी अथवा स्वगृही शीतोदके शरीरी सामर्थ नसलिया पाही प्रवाहा जावया शक्ती नाही शीतोदक नसे संवर्तेही तरी वाग नाही उष्णोदका संपूर्ण फल असे उष्णोदकी तया द्विगुणित जाण शीतोदकी वापी कुप आणि तटाकी चतुर्गुणित जाण पा नदी तीराची ठाई जाण दशगुणित घडे पुण्य तया दशगुणे जाण घडे पुण्य गंगा स्नाने महागंगा क्षेत्री पात्री अथवा सागराचे तीरीही संकल्पयुक्त स्नान केले जिही तरी सहस्र गुणे पुण्य जोडे ऐसे स्नान विधिते सारून मग कीजे देवतार्चन स्वये ताम्रपत्री आज्य घालून दीप लावून ठेविजे मग सत्पात्र ब्राह्मण पाचरावे तया लागून दीप पूजन करून जाण दावे ध्यान ब्राह्मणा ते दक्षिणेसहित दीप एक मासवरी साक्षेप केलिया होय उष्णी पाप सुख अमुप ते पावती आयुरारोग्य संपत्ती अपार चुके यमयातना की अघोर दीपदाने कांती सुंदर वर्धमान होय पै अपमृत्यू गंडांतर दूर होय हा निर्धार ये विषयी आन विचार न घडे साचार जाणपा सप्त जन्मार्चित जे पाप तेही जडे आपोआप शतजन्माचा जो लोप तोही अमुप झडत असे परी श्रद्धा पुरस्कार पाही नित्य नित्य हव्यास दही घडतो ऐसा संदेह नाही शास्त्री पाही हा निर्णयो दीपदानाचा पर्व विधी जळकुंभ ठेवीचे आधी परिपूर्ण जळसंधी पूजा विधी करून या तयावरी मग दीप ठेवून जळकुंभासहित दीजे दानी एक मास बरी प्रतिनिधी करिता निर्वाणी फळ लाभे स्त्री अथवा पुरुषाते समान लाभ दोन्ही ते सौभाग्य अथवा विधवे ते समान पुण्य ते पाविजे वरकड करिता यज्ञदान द्रव्य पाहिजे त्या लागून येथे अल्पवेचे महापुण्य सांगितले जाण साक्षेपे यथाशक्ती ब्राह्मण भोजन भक्ती पुरस्कार करावे जाण श्री लक्ष्मी नारायण म्हणून संतर्पण करावे तयावरी शक्ती असेल पाही वस्त्रे अलंकार दक्षिणातील भाव धरुणी देही अति आदरे अर्पिजे नाना परी गुरुत मिश्रित अपूप अन्य यथास्थित षड्रस पक्वान्ने बहुत ब्राह्मणा ते अर्पावी गो भू हिरण्यदानांनी जो अर्पिपू देवा लागुनी मलमासाशी प्रतिदिनी
तो मोक्ष सदनी पावतो आयुरारोग्य धनसमृद्धी अपमृत्यू न बाधी पुरे आयुष्याची अवघी. तो वरी आरोग्यता देहासी वैश्याते पशुधन प्राप्त शूद्राते सुखोत्पत्ती होत क्षत्रिय तो विजयी रणात न बाधित शस्त्रगाय स्त्रियांते वैधव्य नाही कुमारी ते निज व्रतार तोही सुलक्षणिक प्राप्त होई व्रत प्रभावे ऐशिया नित्य करावे पुराण श्रवण रात्र कीजे हरिजागरण प्रातकाळी प्रातस्नान दीपदान यथाविधी पूर्वी सरस्वती तीराचे ठाई सुषमी नामी द्विज राही पुत्र कलत्र सर्व आप्त ही स्त्री युक्त नांद तसे भिक्षा मागुनी नित्य कुटुंबाते संरक्षित तयावरीही अतित असली हा सांभाळित मध्यांनी धन्य ऐशियाचा संसार स्त्री असुनी स्वधर्मी नर रूपवती सेवेचे सादर मनी तिरस्कार न मानी ऐसी समयी आलिया अतित लाहे लाहे दुणावित तया ते असे तोषवित भोजन पाने आदरेसी भिक्षार्थी त्याचे गृहाते सर्व संग्रह कैचा येते परिसमयी असेल ते यथारुची संपादी स्वपुत्रा धरीमनी परम आल्हाद ब्राह्मण भोजनी न उर आपणा दुसरे दिनी परी खेद मनी मानिना ऐशी श्री धर्मानुकूळ तया पुरुषाचा सुफळ काळ तयावारी तुष्ट हो गोपाळ पावे दयाळ संकटी परी ऐसे वर्तता संसारी तया अपुरे न पडे निर्धारी साधा वर्तता ब्रह्म सदाचारी पाहे मुरारी कसोटी जेथे सर्वदा जो संतुष्ट हर्षची माने उत्कृष्ट मग तयावेळी जगन्नाथ सदा संतुष्ट मानसी असो आता पल्हाळ बहुत सुशर्मा यथाचारे वर्तत गृही धेनु सेवा नित्य करीत उदर भरी ऐसिया परी नित्य करुणी प्रातस्नान बरी करीत असे जपध्यान मग करुणी भिक्षाटन अतिता सहित भोजन करीत असे धन्य ऐशियाचा संसार तोच प्रिय होय रमावर नाही तरी असाक्षी भोजन प्रकार न गडो निर्धार देहाते अतिथी बैसवुनी याद्वारे स्वगृही भोजन जो करी सोयरियाची प्रार्थना करी बरबिया परिमिष्ठान्न ऐसे भोजन घडे जयासी तरी नरकी वास तयासी ते भोजन मांस भक्षणासी उदक प्राशने रुधिर अतिथी अभ्यागता विरहित भोजन घडे जया ते नित्य तरी सोमपानाचे फळ प्राप्त असे निश्चित निर्धारी ऐसा शर्मा निर्धारी पुराण श्रवण तृतीय प्रहरी रात्र करी हरी जागरी तेणे तुष्टे नारायणा ऐसे करीत काळक्रमणा पैसा वेची सत्कारणा तव मलमास प्रवर्तता जाण करी विचारणा मानसी म्हणे संचय नाही धनासी केवी घडे पुण्यराशी कवणे करावे दानासी व्रत प्रभावासी याची पै मी तव दारिद्री अत्यंत न घडेची परमार्थ दान धर्म यथास्थित न घडे किंचित मज लागी ऐशी चिंता परम हृदयी उद्भवली तयाशी पाही म्हणे सार्थक घडले नाही मूर्ख दशा पाही या वाचे प्रतिदिनी मौन्य धरून पुराणी बैसतो जाऊन तव तेथे निघाले दीपाख्यान केले श्रवण तथा निगुती तोची बोध चित्ती ठसवून म्हणे हेची करावे आपण मग प्रतिदिनी दीपदान करी ब्राह्मण निज श्रेष्ठे पौरुषोत्तम प्रित्यर्थ भक्ती दान देत असे ब्राह्मणाप्रती ऐसा नेम चालविता प्रीती काय निश्चिती वर्तले एकादशीचे दिवशी सुशर्म बैसरा जागरणासी दीप लावणी घृतेसी सन्निधेसी ठेवित पूजा करून संकल्पयुक्त प्रातःकाळी अर्पू ब्राह्मणाते ऐसा नेम करून हृदयात प्रातस्नाना ते जात असे तव घरची निद्रिस्त सर्वही जागृत तेथे कोणीच नाही तव एक बिडाळक म्हणजे मांजर तेथे येई मूषक लागी डसितसे तेथे दीप ज्योती मंद झाली मूषक न देखे नेत्र युगुळी मग मांजरी ते वेळी केली नव्हाळी ते ऐका नव्हाळी म्हणजे काय तर एक चमत्कार केला आपुल्या पुढल्या हाताने दीप सरसविता युक्तीने मूषक दृश्य व्हावा नेणे म्हणून केला उपाव तो कृपाळू तो सर्वेश्वर मूषक पळाला तो सत्वर परी नवल वर्तले थोर एका समिक्र भाविक हो तया मार्जारा ते वेळी विमान उतरले भूमंडळी विमाने बैसविताची तत्काळी देखे नेत्रकमळी ब्राह्मण सुशर्मा स्नान करून आला तो हा चमत्कार देखील मग बोलता झाला ते वेळा विमान स्थाते काळी म्हणे देवदूत हो विज्ञापना ही विनंती ऐका माझा आणि जे हो म्हणा या बुडाळेके पुण्यचरणा केले म्हणून पाहिला विमानी तव ते देवदूत सर्व समाचार तया ब्राह्मणा ते कथिला
साचार म्हणती हा तव संगी उपकार केला उद्धार बिडाळका तरी संग संगती दोष दैसा हाही पुण्य क्लेश जाण तैसा संवाद ऐकून ऐसा चित्त उद्विग्न ते झाले. म्हणे हे जनार्दना वासुदेवा हे वैकुंठ मुरारे केशवा अच्युतानंदा माधवा करुणार्णवा दीनबंधो कवण पुण्याची आरासी बिढाळक आचरला देहासी नेणो पूर्व सुकृताच्या राशी म्हणून विमानासी प्राप्तता हे जगदीश जनार्दना हे कैवल्य दानी मधुसूदना श्री क्षीराब्धिशायी नारायणा करुणागना दीनबंधो मी तव अभागी पूर्ण तेनेच कधी पुण्यचरण मज पापिया ते स्वर्गभुवन प्राप्त कोठून होय पै ऐसा सद्गतीत अंतरी परमद्रवला हृदय मंदिरी अश्रू चालिले नेत्रद्वारी करुणास्वरे भाकित तयाची करुणा ऐकून कृपेने द्रवला नारायण तया ते चतुर्भुज करून तात्काळ वाहिला विमानी या लागे केले पुण्याचरण ते कदापि वाया न जाय जाण वाया गेली या येईल उणे वृद्ध पूर्ण तोरडी असे स्वबुद्धी अथवा सत्संगती पुण्य घडावे बल त्या रीती तेणे संतोष श्रीपती अधोगती नवजाय तन असुनी आपदरी जो दान धर्माते न करी तया पापिया नरक अघोरी जन्मवरी सुटेची ना म्हणून अवचित नरदेहो सुखते लाभला आहे पहा न विचारता न्याय करी संचय धनाते ऐसी वयसा विसंसारी वेचता केवी घडे सार्थकता तेची वयसा निघोनी आता मग धन वार्ता केवती संचय केला ज्या धनाते तो राहे जेथील तेथे एकलेची जाणे घडे त्याते जेथील तेथे निजात्मा धर्म नेणे काही जडला प्रवाही जन्मपंक्ती हाच जाणोनी अभिप्रावो कृपाळू जो देवाधिदेवो म्हणून सुलभ उपायो निर्मुनी ठेविले जनाते म्हणून सुशर्मा द्विजवर वर्ततसे दरिद्रारचार परिचिंती धरून निर्धार केला उद्धार स्वयते या लागी प्राणी ते पाही सुलभ उपाव निर्मिला मही म्हणून याचरावे देही सार्थकता पाही अनायासे ऐसा इतिहास पुरातन लक्ष्मी ते निवेदी नारायण म्हणून तुम्हा श्रोते जन केले निरोपण यथामती तरी ग्रंथातरी जन्मपंक्ती येणे मुख्य भावाचे कारण भावे संतुष्ट जनार्दन येर अभाविका ते पतन न चुके जाण निर्धारी ऐका भावार्थासी कारण तुळसी दळे संतुष्ट जनार्दन म्हणून गर्वरहित जाण करावे पूजन महाविष्णूचे हाच जाणोनी निर्धार वाग्वल्ली तुळशीदाळ सचार तेणे अर्चिला रमावर प्रीती पडी भारी आपुल्या स्वस्ती श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे संमत मनोहर सुत विरचित षष्ठोध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु ओव्या 93